नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.2 यातील फर्स्ट क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. आपण एक्सरसाइज 1.1 यामध्ये क्वेश्चन 4 या टाईपचा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे, परंतु तेथे आपल्याला पी, क्यू, आर आणि एस याप्रमाणे आपल्याला तेथे स्टेटमेंट दिले होते. पी आणि क्यूच्या व्हॅल्यू आपल्याला ट्रू दिल्या होत्या आणि आर आणि एस या दोन स्टेटमेंटच्या व्हॅल्यू आपल्याला फॉल्स दिल्या होत्या. तर अशा प्रकारच्या स्टेटमेंटची आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. बरोबर आहे. पहा तुम्ही एक्सरसाइज 1.1चा फोर्थ क्वेश्चन कशा प्रकारे आहे तो तुम्ही अभ्यास करा. त्यामध्ये पी, क्यू, आर, एस हे चार प्रकारचे स्टेटमेंट दिले होते आणि त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे ते पण दिलं होतं. तर त्यावेळी आपण या प्रकारच्या सिम्बॉलिक फॉर्मची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट केली होती. परंतु आज येथे आपल्याला कन्स्ट्रक्ट दी ट्रूथ टेबल आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे फॉर ईच ऑफ दी स्टेटमेंट पॅटर्न. याला काय म्हणायचं? स्टेटमेंट पॅटर्न म्हणायचं आहे. पहा येथे आपल्याला पी, क्यू हे दोन प्रकारचे स्टेटमेंट दिलेले आहेत आणि यांच्या आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या नाहीत. पी स्टेटमेंट ट्रू आहे का माहिती नाही, क्यू स्टेटमेंट फॉल्स आहे का माहिती नाही, किंवा हे ट्रू आहे हे फॉल्स आहे का हे फॉल्स आहे हे ट्रू आहे आपल्याला माहिती नाही. त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? सर्व पॉसिबल व्हॅल्यू घ्यावं लागतील. पी आणि क्यू हे दोन प्रकारचे स्टेटमेंट आहेत. बरोबर आहे. पीची आपण टी घेणार, पीच्या टी घेतल्या तर एफ एफ, तर इथे आपण टी एफ आणि टी एफ या चार प्रकारच्या पॉसिबिलिटीज असतील. बरोबर आहे. पी जर ट्रू असेल तर हे पण ट्रू असू शकते, हे ट्रू हे फॉल्स, हे फॉल्स हे ट्रू, हे फॉल्स हे फॉल्स. या प्रकारच्या दोन स्टेटमेंटला हा पॅटर्न आपल्याला मिळणार आहे. टी टी एफ एफ टी एफ टी एफ. पहा इकडे सिक्वेन्स लक्षात ठेवा, टी टी आणि नंतर एफ एफ, इकडे अल्टरनेट टी एफ याप्रमाणे. तर एवढ्यांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. म्हणजे पी जर ट्रू असेल, क्यू ट्रू असेल तर या पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, हे ट्रू असेल हे फॉल्स असेल तर या पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे. म्हणजे सर्व पॉसिबिलिटीज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला येथे टेबल तयार करायचं आहे. पहा पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. येथे पी आणि क्यू दोन स्टेटमेंट असतील तर आपल्याला रो करायचे आहेत 4. रो करायचे आहे 4 रोज. रो किती करायचे? 4 रो करायचे आहेत. आणि जर 3 स्टेटमेंट असतील पी, क्यू आणि आर 3 स्टेटमेंट असतील तर आपल्याला रो करायचे आहेत 8. 2 स्टेटमेंट असतील तर 4 रो आपल्याला करायचे आहेत, लक्षात ठेवा. आणि 3 स्टेटमेंट असतील पी, क्यू, आर तर आपल्याला 8 रो करायचे आहेत, हे लक्षात राहू द्या. पहा एक्झाममध्ये आपल्याला 2 स्टेटमेंटचा किंवा 3 स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल तयार करायला विचारतील, परंतु 4 स्टेटमेंटचा ट्रूथ टेबल करायला विचारणार नाहीत. 2 किंवा 3च विचारतील. पहा एक लक्षात ठेवा, 2 हे असतील स्टेटमेंट तर आपल्याला 4 रो करायचे आहेत आणि 3 स्टेटमेंट असतील तर 8 रो करायचे आहेत. पहा आता हा जो पॅटर्न आहे याचा आपण ट्रूथ टेबल तयार करू. म्हणजे ऑल पॉसिबल व्हॅल्यूसाठी काय येणार आहे तो ट्रूथ टेबल तयार करू. पहा आपल्याला 4 रो करायचे आहेत. हा जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्यासाठी एक रो करायचा आहे. 4 रो आपल्याला ट्रूथ व्हॅल्यूसाठी करायचे आहेत. हा एक रो आपण विचारात घेणार नाही. रो करायचे आहेत 4, 1 2 3 4. या फर्स्ट रोमध्ये आपण प्रॉब्लेम लिहिणार आहोत, म्हणजे सर्व पॅटर्न लिहिणार आहोत, आपण सर्व स्टेटमेंट लिहिणार आहोत. कॉलम किती करायचे? हा एक कॉलम, हा एक कॉलम, 2 कॉलम लागतील आपल्याला, कारण पी आणि क्यू आहे. बरोबर आहे. पहा येथे 2 स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पी आणि क्यू दोनच टाईपचे आहेत. बरोबर आहे. रिपीट झालेले आहेत परंतु टाईप दोनच आहेत, पी आहे आणि क्यू आहे. 2 टाईपचे आहेत. म्हणजे एकामध्ये आपण पी लिहिणार, एका कॉलममध्ये क्यू लिहिणार. पी आणि क्यू यासाठी 2. परंतु आता पुढचे कॉलम किती करायचे? 2 कॉलम यासाठी लागणार आहेत, या स्टेटमेंटसाठी. बरोबर आहे. आता किती कनेक्टिव्ज आहेत? 1 2 3. ब्रॅकेट म्हणजे कनेक्टिव्ह नाही आहे. हा देन कनेक्टिव्ज आहे, अँड कनेक्टिव्ज आणि देन कनेक्टिव्ह, म्हणजे 1 2 3. पहा येथे टोटल 3 कनेक्टिव्ज आहेत. बरोबर आहे. म्हणजे 3 आपण काय करणार? कॉलम करणार. हे 2 सोडून म्हणजे टोटल कॉलम किती होतील? जेवढे काही स्टेटमेंट आहेत, स्टेटमेंट आणि प्लस कनेक्टिव्ज म्हणजे काय? टोटल कॉलम्स.
टोटल कॉलम किती करायचे, स्टेटमेंट 2 त्याचे 2 कॉलम आणि प्लस कनेक्टिव्ज किती आहे, 3 आहेत, म्हणजे 3 कॉलम पुढे ॲड करणार आपण. 1 2 हा एक कॉलम आणि हा तिसरा कॉलम. याप्रमाणे आपल्याला रो आणि कॉलमची अरेंजमेंट करायची आहे. पी आणि क्यू 2 स्टेटमेंट असतील तर हा पॅटर्न लक्षात ठेवायचा. पहिल्या कॉलममध्ये टी आणि एफ असं लिहायचं. प्रत्येक वेळी 2 स्टेटमेंट असेल तर हे 2 कॉलम सारखेच राहणार आहेत, त्यामुळे लक्षात राहू द्या टी एफ आणि इकडे पहिला टी एफ, नंतर टी आणि एफ, इकडे 2 टी 2 एफ, इकडे पहिले 2 टी घ्यायचे नंतर 2 एफ घ्यायचे, इकडे टीपासून सुरुवात अल्टरनेट टी एफ याप्रमाणे टी एफ असं अल्टरनेट. आता आपल्याला काय करायचं, हे स्प्लिट करत शेवटच्या कॉलममध्ये ही रीडिंग आली पाहिजे. पूर्ण प्रॉब्लेम शेवटच्या कॉलममध्ये आला पाहिजे. हा कॉलम आपण थोडा मोठा करू कारण लिहिण्यासाठी जास्त आहे. याप्रमाणे पी देन क्यू, येथे अँड क्यू आणि देन पी, म्हणजे शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला सर्व पॉसिबल रीडिंग मिळणार आहेत. कोणतं स्टेटमेंट ट्रू असताना, कोणतं फॉल्स असताना सर्व पॉसिबल आउटकम्स येथे आपल्याला मिळणार आहेत. कॉलम आपण किती केलेले आहेत, 1 2, हा मोठा करू कॉलम आपण. कॉलम 3 लहान मोठे केले तरी चालेल, परंतु कॉलमची क्वांटिटी हीच येणार आहे. हा कॉलम मोठा केलेला आहे आपण, बरोबर आहे. हा छोटा. हा मोठा का लिहिला आपण, कारण हा प्रॉब्लेमच मोठा आहे म्हणून मोठा केलेला आहे. आता पी क्यू, आता आपल्याला काय करायचं, हे स्प्लिट करत आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, पीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. आता आपण टी घेऊ शकतो एफ किंवा एफ, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपण वेगवेगळी पीची व्हॅल्यू घेणार, त्याप्रमाणे क्यूची पण घेणार. पीच्या आणि क्यूच्या व्हॅल्यू माहिती आहेत, म्हणजे पी देन क्यू ही रीडिंग आपल्याला काढता येईल, बरोबर आहे. पी देन क्यू, हा या ब्रॅकेटची रीडिंग माहिती होईल. मग या ब्रॅकेटची रीडिंग आता माहिती झाली आपल्याला, तर या ब्रॅकेटबरोबर क्यूची रीडिंग घेता येईल आपल्याला. या ब्रॅकेटची रीडिंग माहिती झाली आपल्याला, बरोबर आहे. या ब्रॅकेटची रीडिंग माहिती झाली तर ही रीडिंग आणि क्यू या दोघांची रीडिंग आपण येथे लिहिणार, बरोबर आहे. म्हणजे पी देन क्यू अँड क्यू. पी क्यूच्या रीडिंग माहिती असल्यामुळे आपण पी देन क्यूची रीडिंग काढू शकतो, बरोबर आहे. पी देन क्यूची रीडिंग माहिती झाली आपल्याला, म्हणजे या कॉलमच्या रीडिंग माहिती झाल्या, तर त्याबरोबर आपण अँड क्यू करू शकतो, बरोबर आहे. पी देन क्यू म्हणजे या रीडिंग येतील, त्याबरोबर अँड घ्यायचा क्यू बरोबर, याप्रमाणे. आता मग ही रीडिंग माहिती होईल आपल्याला. एवढी रीडिंग माहिती झाली की नंतर आपण देन पी, कारण पीची रीडिंग माहिती आहे आपल्याला, बरोबर आहे. ही रीडिंग म्हणजे ही रीडिंग, बरोबर आहे. म्हणजे ही रीडिंग आणि पी दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, देन घ्यायचं आहे. सॉल्व करू म्हणजे लक्षात येईल. येथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही. एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन 4मध्ये आपण पाहिलेलं आहे. टी अँड टी असेल तरच आपल्याला टी घ्यायचं आहे, अदरवाईज एफ घ्यायचं आहे, अदरवाईज एफ. हा झाला अँडचा रूल. अँडसाठी दोन्ही टी पाहिजे, ऑरसाठी दोन्ही एफ पाहिजे, तरच एफ. टी एफ, ऑरसाठी एफ, अँडसाठी टी. एफ ऑर एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. यापेक्षा वेगळा असेल तर ट्रू येणार आहे रीडिंग. टी देन एफ असेल, पहिलं टी दुसरं एफ आणि देन असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. हे लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी सांगणार नाही आता. अदरवाईज ट्रू. डबल इम्प्लिकेशनमध्ये व्हॅल्यू सेम पाहिजेत. दोन्ही टी किंवा दोन्ही एफ रीडिंग येणार आहे टी. असं नसेल तर अदरवाईज फॉल्स, निगेशन टी असेल तर आपण एफ लिहिणार, निगेशन एफ असेल तर आपण टी लिहिणार. एवढ्या रीडिंग लक्षात ठेवल्या की तुम्हाला ट्रूथ टेबल करताना खूप मदत होईल आणि ट्रूथ टेबल चुकणार पण नाही. आता पी देन क्यू घ्यायचा आहे, म्हणजे पीचा कॉलम क्यूचा कॉलम दोघांचा विचार, त्यांचं देन घ्यायचं आहे. म्हणजे या दोन रीडिंगचं देन, पीची रीडिंग ही, क्यूची रीडिंग ही आहे.
देन घ्यायचा आहे. देनसाठी रूल कोणता आहे? पहिलं टी दुसरं एफ पाहिजे तरच एफ. पहिलं टी दुसरं एफ. देनसाठी पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ. पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ. अदरवाईज ट्रू, म्हणजे बाकीच्या रिडिंग कशा येतील? ट्रू येतील. बरोबर आहे. पहिलं टी आहे, दुसरं एफ फक्त येथेच आहे, म्हणजे ही रिडिंग एफ येणार आहे. अदरवाईज ट्रू, बाकीच्या रिडिंग ट्रू येतील. आता पी देन क्यू, म्हणजे या कॉलमची रिडिंग काढली आपण. या कॉलमची रिडिंग माहिती आहे आपल्याला. त्याबरोबर अँड घ्यायचा आहे आपल्याला क्यू बरोबर. हा कॉलम आणि हा कॉलम. आधी हा घ्यायचा आहे आपल्याला, नंतर हा घ्यायचा आहे. अँड घ्यायचं आहे. अँडसाठी रूल कोणता आहे? टी टी असेल तरच टी. टी टी आहे, ही टी तरच टी. अदरवाईज फॉल्स. बाकीच्या रिडिंग सगळ्या इथे पण टी टी आहे, ही पण रिडिंग टी येईल आणि ही फॉल्स येईल. बरोबर आहे. येथे टी टी आहे म्हणून टी, कारण अँड आहे. टी टी आहे म्हणून टी, अदरवाईज फॉल्स. एवढी रिडिंग म्हणजे हा कॉलम आहे. बरोबर आहे. म्हणजे या कॉलमची रिडिंग आपल्याला घ्यायची आहे पी कॉलम बरोबर. पी कॉलम म्हणजे हा कॉलम. आता या कॉलमची आधी हा कॉलम, देन पी हा कॉलम, त्यांची रिडिंग आपल्याला देन घ्यायची आहे. म्हणजे पहिलं टी पाहिजे, दुसरं एफ पाहिजे तरच एफ. देनसाठी काय? या दोनच कॉलमचा विचार करा, हा कॉलम आणि हा कॉलम. या रिडिंग म्हणजे हा कॉलम आहे आणि पी म्हणजे हा कॉलम आहे. बरोबर आहे. आता येथे देन आहे. देनसाठी पहिलं टी दुसरं एफ. पहिलं टी दुसरं एफ पाहिजे. पहिलं टी दुसरं एफ पाहिजे. येथे पहिलं एफ दुसरं टी आहे असं नाही पाहिजे. पहिलं टी पाहिजे, दुसरं एफ पाहिजे. पहा येथे आहे पहिलं टी दुसरं एफ, म्हणजे टी एफ असेल तरच एफ. अदरवाईज ट्रू. बरोबर आहे. बाकीच्या रिडिंग ट्रू येतील. पहा असं एकाखाली एक लिहायचं. टी एफ एफ म्हणजे चांगलं दिसते. एक व्हॅल्यू येथे, एक व्हॅल्यू येथे, एक व्हॅल्यू येथे असं नाही लिहायचं. एकाखाली एक छान दिसेल असं. पहा याप्रमाणे आपल्याला रिडिंग मिळणार आहेत. हा झाला ट्रूथ टेबल. म्हणजे या स्टेटमेंट पॅटर्नच्या एवढ्या रिडिंग मिळणार आहेत आपल्याला. पी आणि क्यू दोन्ही ट्रू घेतले आपण तर रिडिंग आपल्याला ट्रू मिळेल याची. बरोबर आहे. पहिलं टी दुसरं एफ घेतलं तर आपल्याला ही रिडिंग मिळणार आहे. पी आपण फॉल्स घेतला, क्यू ट्रू घेतला तर याप्रमाणे आपल्याला रिडिंग मिळतील. याच प्रोसेसने आपल्याला पुढचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड. पहा इथे पी आणि क्यू दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत. म्हणजे रो किती होतील? रो होतील 4. 2 स्टेटमेंट असेल तर आपल्याला रो करायचे आहेत 4 आणि कॉलम किती करणार? कॉलम्स स्टेटमेंट किती आहेत? 2 आणि कनेक्टिव्स किती आहेत? 1 2 3 आणि 4 आहेत. बरोबर आहे. स्टेटमेंट आहेत 2 आणि कनेक्टिव्स म्हणजे साईन किती आहेत? 1 2 3 आणि 4. म्हणजे टोटल कॉलम 6 होतील. 2 कॉलम पी आणि क्यूसाठी येतील. बाकीचे 4 कॉलम बाकीच्या रिडिंगसाठी येणार आहेत. पहा आपल्याला रो करायचे आहेत 4 आणि कॉलम करायचे आहे 6. पहा तुम्ही स्केलने व्यवस्थित करू शकता. 4 रो करायचे आहेत. त्यापैकी एक रो प्रॉब्लेमसाठी येणार आहे. म्हणजे हा रो सोडून द्यायचा, बाकीचे 4 करायचे आपल्याला. हा एक रो, हा एक रो, हे झाले 1 2 3 आणि हा चौथा. रो 5 झालेले आहेत परंतु एक रो सोडून द्यायचा, प्रॉब्लेम लिहायचा आहे आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 4च रो येणार आहेत. पहिलं स्टेटमेंट पी आणि दुसरं क्यू. पी आणि क्यूच्या रिडिंग पहा. 2 स्टेटमेंट असेल तर टी टी एफ एफ. येथे टी एफ अल्टरनेट टी एफ. पहा पी आणि क्यूचे कॉलम लिहिल्यानंतर जेवढे काही निगेशन आहेत ते आधी लिहून घ्यायचे आपण. निगेशन म्हणजे क्यू आहे त्याची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, कारण क्यूची व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे निगेशन क्यू काढता येईल आपल्याला. निगेशन क्यूचा कॉलम केला आपण. आता निगेशन क्यूचा कॉलम म्हणजे हा येणार आहे. बरोबर आहे. याबरोबर आपण अँड घेऊ शकतो पीचं. म्हणजे पी अँड निगेशन क्यू ही व्हॅल्यू घेता येईल, कारण पीचा कॉलम आहे आणि निगेशन क्यूचा पण कॉलम तयार होईल. म्हणजे आपण ही रिडिंग घेऊ शकतो. बरोबर आहे. येथे लिहिणार पी अँड निगेशन क्यू हा एक कॉलम घेणार आपण. हा कॉलम पी देन क्यूचा हा एक कॉलम करावा लागेल आपल्याला, कारण पीचा कॉलम माहिती आहे,
क्यूचा कॉलम माहिती आहे, म्हणजे पी देन क्यू ही व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. आता ही रिडिंग डबल इम्प्लिकेशन, ही रिडिंग म्हणजे हा कॉलम आणि ही रिडिंग म्हणजे हा कॉलम, म्हणजे या दोन कॉलमचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न होणार आहे. बरोबर आहे. येथे पूर्ण प्रॉब्लेम येईल. पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी देन क्यू. याप्रमाणे खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही, फक्त कसं करायचं एकदा लक्षात आलं पाहिजे. खूप सोपं आहे. पहा, निगेशन क्यूचा कॉलम हा आहे, त्याचं निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे टीला एफ, एफला टी करायचं आहे. टीला एफ करणार, एफला टी करणार, टीला एफ आणि एफला टी करणार. बरोबर आहे. आता पीचा कॉलम हा आहे, म्हणजे पहिला कॉलम हा विचारात घेणार आपण, आणि निगेशन क्यू हा कॉलम आहे. या दोन कॉलमचा विचार करू आपण. आता या दोन कॉलममध्ये काय पाहायचं आहे आपल्याला? अँड घ्यायचं आहे. या दोन कॉलमचं आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडसाठी रूल कोणता आहे? टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे आपल्याला. पहा, या दोन कॉलममध्ये टी टी आहे का? या दोन कॉलममध्ये नाही. या दोन कॉलममध्ये टी टी पाहिजे. येथे आहे. टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. येथे आहे का टी टी? नाही. येथे पण नाही, म्हणजे अदरवाईज फॉल्स. बाकीच्या रिडिंग फॉल्स येतील आपल्या. पी देन क्यू, पीचा कॉलम आहे, क्यूचा कॉलम आहे, त्यांचं देन घ्यायचं आहे आपल्याला. पहा, देनसाठी रूल कोणता आहे? टी एफ असेल तरच एफ. आधी पी नंतर क्यू. बरोबर आहे. टी एफ असेल तरच एफ, टी एफ आहे तरच एफ. पहा, या दोघांचं देन घ्यायचं आहे आपल्याला. टी एफ नाही आहे, म्हणजे अदरवाईज ट्रू. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता पी अँड निगेशन क्यू ही व्हॅल्यू काढलेली आहे आपण. बरोबर आहे. यांचं डबल इम्प्लिकेशन या कॉलम बरोबर, या कॉलमचं आणि या कॉलमचं डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आपल्याला. आधी हा कॉलम. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय? सेम व्हॅल्यू पाहिजे दोन्ही पण. टी टी असेल तरी टी, एफ एफ असेल तरी टी घ्यायचं आहे आपल्याला. या दोन कॉलममध्ये सारख्या रिडिंग पाहिजेत. टी टी नाही आहे. बरोबर आहे. टी टी असेल तरी टी, एफ एफ असेल तरी टी घेणार आपण. सारख्या नाहीत, म्हणजे अदरवाईज फॉल्स, म्हणजे सर्व रिडिंग आपल्या फॉल्स मिळतील. टी घेण्यासाठी रिडिंगच नाही आपल्याला. दोन्ही सारखे रिडिंग कोणत्याच नाहीत, म्हणजे सर्व रिडिंग फॉल्स मिळणार आहेत. नेक्स्ट, थर्ड सब क्वेश्चन. येथे रो किती येतील? पहा, येथे पी क्यू आणि आर तीन स्टेटमेंट आहेत, म्हणजे रो येतील 8. 2 स्टेटमेंट असेल तर रो 4 करायचे आहेत, आणि 3 स्टेटमेंट असेल तर रो आपल्याला 8 करायचे आहेत. कॉलम किती येतील? कॉलम म्हणजे काय? किती स्टेटमेंट आहेत, स्टेटमेंट, आणि प्लस किती कनेक्टिव्ज आहेत, म्हणजे लॉजिकली सिम्बॉल. हे असे सिम्बॉल किती आहेत कनेक्टिव्ज, दोघांची ॲडिशन, म्हणजे तेवढे नंबर ऑफ कॉलम्स येतील. स्टेटमेंट पी क्यू आर 3 आहेत, आणि कनेक्टिव्ज किती आहेत? हा 1 2 3 आहेत, म्हणजे 3 + 3 6, म्हणजे 6 काय येतील? कॉलम येतील. 8 रो करायचे आहेत आणि 6 कॉलम्स करायचे आहेत. रो करायचे आहेत 8, एक जास्तीचा करायचा प्रॉब्लेम लिहिण्यासाठी. 8 रो करायचे आहेत. इथे आपण प्रॉब्लेम लिहिणार, म्हणजे हे स्प्लिट करणार आपण पहिल्या रोमध्ये. येथे 8 प्रकारचे रो करायचे आहेत आपल्याला. 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8. टोटल आपण 9 रो केलेले आहेत, परंतु एक रो आपला यासाठी लागणार आहे, ही इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी, आणि 8 रो केलेले आहे आपण. 3 स्टेटमेंट असेल तर 8 रो करायचे आहेत आपल्याला. पीचा कॉलम, क्यूचा कॉलम आणि आरचा कॉलम, हे 3 कॉलम, 3 स्टेटमेंट असेल तर हे 3 कॉलम फिक्स राहणार आहेत. प्रॉब्लेम कशाही प्रकारचा असो, 3 हे कॉलम फिक्स राहतील. जर 3 स्टेटमेंट असतील तर हे 3 कॉलम फिक्स राहणार आहेत. या रिडिंग लिहिता आल्या पाहिजेत, या मनाने लिहायच्या आहेत आपल्याला.
पहा यासाठी काय करायचं, येथे 4 टाइम्स टी घ्यायचं आहे, 4 टाइम्स एफ घ्यायचं आहे, टी 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 एफ 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 एफ. येथे 4 टाइम्स, येथे 2 टाइम्स म्हणजे टी टी एफ एफ याप्रमाणे 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. येथे 4 टाइम्स, येथे 2 टाइम्स, सिक्वेन्स अल्टरनेट करायची, टीपासून सुरुवात करायची. येथे 1 टाइम्स म्हणजे काय, टी एफ टी एफ टी एफ टी एफ. सुरुवात टीपासून करायची, 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ अल्टरनेट 1 टाइम्स टी एफ टी एफ याप्रमाणे अल्टरनेट. 4 2 1 लक्षात राहू द्या. पहा आता पी क्यू आर तिघांच्या रिडिंग आपल्याकडे आहेत, बरोबर आहे. पी जर ट्रू असेल तर क्यू आणि आर कसे असतील त्या रिडिंग आहेत, क्यू जर ट्रू असेल तर पी आणि आर कसे असतील त्या रिडिंग आहेत. म्हणजे सर्व आपण पॉसिबल व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत, याप्रमाणे येणार आहेत. तर आता निगेशन असेल तर ते कॉलम आधी लिहायचे आपल्याला, निगेशन येथे कोठेच नाही आहे. आता ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, पी अँड क्यू या रिडिंग काढू आपण, पी अँड क्यू, कारण पीचा कॉलम आहे, क्यूचा पण आहे, त्यांचा अँड घ्यायचा आहे, बरोबर आहे. नंतर क्यू और आर, कारण क्यू आणि आर दोन्ही पण आपल्याकडे व्हॅल्यू आहेत. म्हणजे आता नंतर मग हा कॉलम दोघांचं डबल इम्प्लिकेशन, म्हणजे पूर्ण पॅटर्नचा ट्रूथ टेबल होणार आहे. क्यू और आर, बरोबर आहे. आता पहा पी अँड क्यू, अँडसाठी रूल आहे टी टी असेल तरच टी घ्यायचं आहे. पी आणि क्यू या दोघांचा विचार करायचा आहे. टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी. टी टी आहे का, दोन्ही पण टी टी पाहिजेत, नाही म्हणजे अदरवाईज फॉल्स. सर्व रिडिंग बाकीच्या फॉल्स येणार आहेत. फॉल्स, बरोबर आहे. आता क्यू और आर, क्यू म्हणजे हा कॉलम क्यूचा आणि आरचा, म्हणजे या दोन कॉलममध्ये सिक्वेन्स आधी क्यूची पाहिजे नंतर आरची. या दोन कॉलममध्ये ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ, दोन्ही एफ एफ पाहिजेत आपल्याला तरच एफ घ्यायचं आहे. दोन्ही एफ एफ आहे तरच एफ घेणार आपण. दोन्ही एफ एफ, येथे दोन्ही एफ एफ आहेत तरच एफ घेणार, अदरवाईज ट्रू. बाकीचे रिडिंग आपल्याला ट्रू येणार आहेत. आता पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम, डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. क्यू और आर या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, डबल इम्प्लिकेशन. पहा थोड्या व्हॅल्यू काढत आपण पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न जो आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काढत आहोत. पहा आता डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनला टी टी असेल तरी टी घेणार, एफ एफ असेल तरी एफ, दोन्ही सारख्या रिडिंग पाहिजेत. टी टी असेल तरी टी घेणार, टी टी असेल तर टी, किंवा एफ एफ असेल तरी टी, टी टी एफ एफ असेल तरी पण टी, अदरवाईज फॉल्स. बाकीचे रिडिंग फॉल्स मिळतील. याप्रमाणे तयार होणार आहे ट्रूथ टेबल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहेत, म्हणजे रो आपल्याला करायचे आहेत, रो करायचे आहेत 8, बरोबर आहे. कॉलम किती करणार, कॉलम यामध्ये कॉलम्स किती येतील, स्टेटमेंट किती आहेत, पी क्यू आर 3 आहेत, आणि कनेक्टिव्स किती आहेत, 1 2 3 आहेत, म्हणजे कॉलम किती येतील 6. 8 रो करायचे आहेत, एक रो जास्त करायचा आहे आणि कॉलम करायचे आहे 6. एक रो आपण जास्त करणार, हा जास्तीचा रो, कारण या रिडिंग लिहिण्यासाठी. आता 8 रो करायचे आहेत, 8 1 7 8. पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहेत. पीसाठी एक कॉलम, क्यूसाठी एक कॉलम आणि आरसाठी एक कॉलम. पी क्यू आणि आर, पुढे कॉलम किती लागतील,
स्टेटमेंट प्लस कनेक्टिव्स 1 2 3 म्हणजे पुढचे 3 कॉलम करणार आहोत आपण. हा एक कॉलम, हा एक कॉलम, शेवटच्या कॉलममध्ये काय पूर्ण प्रॉब्लेम येईल. पी देन निगेशन ऑफ क्यू अँड आर याप्रमाणे. निगेशनच्या व्हॅल्यू आपल्याला आधी लिहायच्या आहेत, परंतु दोघांचं निगेशन आहे, एकाचं नाही. एकाचं असेल तर आपण लगेच केलं असतं. एकाचं निगेशन ब्रॅकेटचं निगेशन आहे, म्हणजे आधी ब्रॅकेटची व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला. क्यू अँड आर ही व्हॅल्यू काढू. या व्हॅल्यूनंतर निगेशन ही व्हॅल्यू काढू, म्हणजे या व्हॅल्यूचं या कॉलमचं निगेशन घ्यावं लागेल. क्यू अँड आर बरोबर आहे. स्प्लिट करत करत, कारण पीची रिडिंग आहे आपल्याकडे, ही रिडिंग नव्हती आपल्याकडे, आता कॉलम झालेला आहे, म्हणजे ही रिडिंग आणि ही रिडिंग दोघांचं देण घेता येईल आपल्याला. पहिल्या कॉलममध्ये 4 टाइम्स टी, नंतर 4 टाइम्स एफ, 4 2 1 2 टाइम्स टी, 2 टाइम्स एफ, टी टी एफ एफ, 1 टाइम्स म्हणजे टी एफ टी एफ टी एफ टी एफ. क्यू अँड आर, क्यू अँड आर या दोघांचं अँड घ्यायचं आपल्याला. अँडसाठी रूल कोणता आहे, टी टी असेल तरच टी, टी टी आहे टी, टी टी असेल तरच टी, टी टी आहे टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. बाकीच्या रिडिंग आपल्या फॉल्स मिळणार आहेत. हे समजून घ्या, हे फेंट आलेलं आहे. आता निगेशन क्यू अँड आर, क्यू अँड आरचा कॉलम आहे आपल्याकडे, त्याचं निगेशन म्हणजे टीला एफ करायचं, एफला टी करायचं, टीला एफ करणार, एफला टी करणार, या कॉलमचं निगेशन बरोबर आहे. क्यू अँड आर हा कॉलम, त्याचं निगेशन म्हणजे टीचं एफ, एफचं टी, एफचं टी करणार, एफचं एफला टी, टीला एफ, एफचं निगेशन टी, एफचं निगेशन टी, एफचं निगेशन टी. आता पी देन हा कॉलम आहे आपल्याकडे बरोबर आहे, एवढा कॉलम आहे आपल्याकडे हा निगेशनचा, आणि पी बरोबर देन घ्यायचा आहे. पीचा कॉलम हा आहे, हा कॉलम आणि हा कॉलम यांचं देन घ्यायचं आहे आपल्याला. या दोन कॉलमचा विचार करायचा आहे, हा कॉलम आणि हा कॉलम, या दोन कॉलमचं देन. देनसाठी टी एफ असेल तरच एफ बरोबर आहे. टी एफ पहिलं टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे, टी एफ तरच एफ. टी एफ टी एफ टी टी आहे नाही आहे, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. बाकीच्या सर्व रिडिंग आपल्याला ट्रू मिळणार आहेत, फक्त एकच रिडिंग आपली फॉल्स येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. पहा येथे पी आणि क्यू दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत बरोबर आहे. स्टेटमेंट दोन आहेत पी आणि क्यू, म्हणजे रो करणार आपण 4, टोटल नंबर ऑफ रोज 4. कॉलम किती होतील, हा ट्रूथ टेबल करण्यासाठी आपल्याला कॉलम किती होतील, स्टेटमेंट फॉर्म्युला कसा आहे, स्टेटमेंट किती आहेत, स्टेटमेंट्स किती आहेत आणि प्लस कनेक्टिव्स किती आहेत, म्हणजे लॉजिकली ते साईन किती आहेत, कनेक्टिव्स. स्टेटमेंट पी आणि क्यू दोनच आहेत, प्लस कनेक्टिव्स किती आहेत, हा सिम्बॉल, हा सिम्बॉल, हा आणि हा, 1 2 3 4 5 आहेत, प्लस 5 म्हणजे 7 कॉलम होतील टोटल. रो 4 करणार आपण, एक जास्तीचा करणार हा प्रॉब्लेम लिहिण्यासाठी. रो आपल्याला करायचे आहेत 4 आणि हा एक रो जास्तीचा म्हणजे 5 रो करायचे आहेत. 4 रो केलेले आहेत आपण. स्टेटमेंट दोनच आहेत पी आणि क्यू, पीसाठी आणि क्यूसाठी, पीचा कॉलम क्यूचा कॉलम बरोबर आहे. नंतर जे काही निगेशन असेल त्यांचे आपल्याला लगेच कॉलम करून घ्यायचे. निगेशन पी आहे तो एक कॉलम, निगेशन क्यू पण आहे तो एक कॉलम. स्टेटमेंट नंतर निगेशनचं स्टेटमेंट तो कॉलम करायचा आपल्याला. स्टेटमेंट लिहिल्यानंतर पी आणि क्यूचे कॉलम झाल्यानंतर त्यांचे निगेशन लगेच लिहून घ्यायचे आपल्याला. नंतर आता निगेशन पी निगेशन क्यू, निगेशन क्यूचा कॉलम आहे आणि पीचा पण आहे, म्हणजे ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, पी ऑर निगेशन क्यू बरोबर आहे, ही व्हॅल्यू काढता येईल.
क्यूचा कॉलम आहे म्हणजे टोटल एवढी व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे पुढचा कॉलम आपण हा करणार एवढा, आधी एवढा कॉलम नंतर एवढा कॉलम, कारण क्यूचा कॉलम आहे आपल्याकडे. पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. एवढा कॉलम तयार झालेला आहे इथे, बरोबर आहे. म्हणजे याची रिडिंग माहिती आहे आपल्याला इथे. तर निगेशन पी तो पण कॉलम आहे, म्हणजे निगेशन पी आणि ही, म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम लिहिणार आपण शेवटच्या कॉलममध्ये. निगेशन पीचा कॉलम आहे अँड इथे पूर्ण प्रॉब्लेम आहे याप्रमाणे. पहा दोन स्टेटमेंट आहेत, टी टी एफ एफ आणि टी एफ टी एफ. पहा दोन स्टेटमेंट असेल टी एफ टी एफ. पहा दोन स्टेटमेंट असेल तर हे दोन कॉलम पाठच असायला पाहिजेत, सिक्वेन्स हीच पाहिजे, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. निगेशन पी, पीचा जो कॉलम आहे त्याचं निगेशन करायचं आहे, म्हणजे टीला एफ एफला टी. पीचा हा कॉलम आहे त्याचं निगेशन करायचं आहे. टीला एफ करणार, टीला एफ, एफला टी आणि एफला टी. निगेशन म्हणजे नॉट, म्हणजे अपोजिट करायचं आपल्याला. एफ असेल तर टी, टी असेल तर एफ. निगेशन क्यू, क्यूचा कॉलम हा आहे त्याचं निगेशन येथे लिहायचं आहे. टीचं एफ, एफचं टी, टीचं एफ आणि एफचं टी. पी म्हणजे हा कॉलम, ऑर घ्यायचं आहे निगेशन क्यू बरोबर हा कॉलम. या दोघांचं आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे? ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ. या दोन कॉलममध्ये एफ एफ पाहिजे, दोन्ही रिडिंग एफ एफच्या तरच एफ. एफ एफ आहे तरच एफ, एफ एफ नाही बाकीच्या रिडिंग ट्रू. ते रूल पार्ट असेल तरच लिहिता येईल, नाही तर लिहिता येणार नाही. पी ऑर निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम, बरोबर आहे. आता त्या कॉलमबरोबर अँड घ्यायचं आहे क्यू कॉलमचं, बरोबर. क्यू कॉलम हा आहे, दोघांचं अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी. या दोन कॉलममध्ये टी टी आहे, इथे टी येईल. या दोन कॉलममध्ये टी टी आहे का? नाही, म्हणजे बाकीचे रिडिंग फॉल्स. निगेशन पी म्हणजे कोणता कॉलम? हा कॉलम. आता हा कॉलम, या कॉलमचं अँड घ्यायचं आहे आपल्याला या कॉलमबरोबर, म्हणजे या दोन कॉलमचं आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडसाठी रूल टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, नाही म्हणजे अदरवाईज फॉल्स, म्हणजे सर्व रिडिंग फॉल्स मिळणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू, म्हणजे रो करणार आपण 4 रो, बरोबर आहे. 4 रो करणार आहोत, 4 रो करायचे आहेत, एक रो जास्तीचा करायचा आहे. पी आणि क्यू दोनच टाईपचे स्टेटमेंट आहेत. येथे आपण रिडिंग लिहितो टी टी एफ एफ, येथे टी एफ टी एफ. पहा हे फिक्स आहे, दोन स्टेटमेंट असेल तर असंच लिहायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा या सिक्वेन्सने. पहा नंतर आपण निगेशन जे काही आहे ते लिहून घेऊ आपण. निगेशन पी पण आहे, निगेशन क्यू पण आहे, म्हणजे निगेशन पीचा एक कॉलम करू आपण, निगेशन क्यूचा एक कॉलम करू. पण निगेशन पी आणि निगेशन क्यूचा कॉलम आपण केला म्हणजे दोघांचं देन घेता येईल आपल्याला, म्हणजे तो एक कॉलम करू आपण, निगेशन पी देन निगेशन क्यू, बरोबर आहे. निगेशन क्यू देन निगेशन पी हा कॉलम करू, निगेशन क्यू देन निगेशन पी, म्हणजे हा एक कॉलम होईल आणि हा कॉलम. मग दोन कॉलमचा अँड घेता येईल आपल्याला, म्हणजे शेवटच्या कॉलममध्ये पूर्ण प्रॉब्लेम येणार आहे. निगेशन पी देन निगेशन क्यू अँड निगेशन क्यू देन निगेशन पी. निगेशन पी, पी कॉलम हा आहे त्याचं निगेशन, टीला एफ करणार, टीला एफ, एफला टी आणि एफला टी. निगेशन क्यू याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे या कॉलमचं, टीला एफ, एफला टी, टीला एफ आणि एफला टी. आता निगेशन पी म्हणजे हा कॉलम आणि निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम, दोघांचं देन घ्यायचं आहे आपल्याला. पण आधी पी घ्यायचं आहे नंतर क्यू, म्हणजे सिक्वेन्स अशी, आधी पी नंतर क्यू.
देनसाठी रूल पहिलं टी दुसरं एफ असेल तरच एफ. इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे तरच एफ. टी एफ आहे तरच एफ. बरोबर आहे. या दोघांचं आपण देन घेत आहोत. निगेशन पी आणि निगेशन क्यू दोघांचं देन टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. आता निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम, देन निगेशन पी, निगेशन क्यू आणि देन निगेशन पी या दोघांचं देन घ्यायचं आहे आपल्याला. आधी टी इकडली रीडिंग घ्यायची, नंतर इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे. टी एफ असेल तरच एफ. बरोबर आहे, कारण देन आहे. टी एफ असेल तरच एफ. पहा क्यूचा कॉलम आधी म्हणजे टी आधी पाहिजे नंतर एफ पाहिजे. येथे आहे पुन्हा कोठेच नाही, म्हणजे ऑदर रीडिंग ट्रू येतील. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. पहा आता निगेशन पी देन निगेशन क्यू म्हणजे हा कॉलम, त्याचं ॲड घ्यायचं आहे आपल्याला या कॉलमबरोबर. या दोन कॉलमचं ॲड घ्यायचं आहे आपल्याला. पहा ॲडसाठी रूल कोणता आहे? टी टी असेल तरच टी. दोन्ही टी टी आहेत तरच टी. येथे टी टी आहे तरच टी, अदरवाईज फॉल्स. पहा याप्रमाणे ट्रूथ टेबल येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. पहा दोनच स्टेटमेंट आहेत. रो आपण 4 करणार आहोत. एक जास्तीचा म्हणजे 5. स्टेटमेंट 2 आहेत पी आणि क्यू. पीचा कॉलम क्यूचा कॉलम. पहा पी आणि क्यू नंतर निगेशन कॉलम करायचं आपल्याला. निगेशन पी आहे, निगेशन क्यू आहे का? नाही. नंतर क्यू देन पी घेऊ, कारण दोन्ही पण कॉलम आहेत आपल्याकडे. क्यू देन पी हा एक कॉलम करू आपण. क्यू देन पी नंतर निगेशन पीचा कॉलम आहे, म्हणजे निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू तो कॉलम घेता येईल आपल्याला. निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू म्हणजे हा कॉलम ही रीडिंग झालेली आहे. बरोबर आहे. क्यू देन पी ही पण रीडिंग झालेली आहे. दोघांचा ऑर घेता येईल आपल्याला त्या दोन कॉलमचं, म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम येथे येईल. क्यू देन पी ऑर निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू. टी टी एफ एफ येथे टी एफ टी एफ, टी एफ टी एफ. निगेशन पी, पीचं निगेशन टीला एफ करणार, टीला एफ, एफला टी, एफला टी करणार. क्यू देन पी, क्यू देन पी. पहा क्यू आणि देन पी, टी एफ असेल तरच एफ. क्यूची रिडिंग टी पाहिजे, पीची रिडिंग एफ पाहिजे. पहा टी एफ असेल तरच एफ, देनचा रूल. टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. बाकीच्या रिडिंग ट्रू मिळतील. निगेशन पी म्हणजे हा कॉलम, डबल इम्प्लिकेशन क्यू बरोबर. क्यू म्हणजे हा. पहा दोघांमध्ये टी टी आहे का? एफ एफ आहे का? एफ एफ आहे तरी टी. टी टी असेल तरी पण टी, एफ एफ असेल तरी पण टी, अदरवाईज फॉल्स. बाकीच्या ठिकाणी नाही आहे म्हणून फॉल्स. आता क्यू देन पी म्हणजे हा कॉलम, या कॉलमचा आपल्याला ऑर घ्यायचं आहे या कॉलमबरोबर. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं ऑर घ्यायचं आहे आपल्याला. ऑरसाठी रूल एफ एफ असेल तरच एफ. एफ एफ असेल तरच एफ आहे का? नाही. एफ एफ येथे एफ नाही आहे, म्हणजे अदरवाईज ट्रू. मग बाकीच्या सर्व रीडिंग ट्रू मिळणार आहेत. एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. पहा येथे 3 टाईपचे स्टेटमेंट आहेत पी क्यू आणि आर. म्हणजे आपण 8 रो केलेले आहेत, एक जास्तीचा केलेला आहे. टोटल 9 रो केलेले आहेत. एक रो आपला या इन्फॉर्मेशनसाठी लागणार आहे आणि 8 रो केलेले आहेत. पी क्यू आर 3 स्टेटमेंट आहेत, लिहून घेऊ आपण. पी क्यू आणि आर. पहा रीडिंग कशा लिहायच्या तुम्हाला माहिती आहे. 4 2 1 म्हणजे 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ. येथे 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. येथे 1 टाइम्स. येथे 4 4 2 1 हा रूल. टी एफ टी एफ.
टी एफ एकदा टी एकदा एफ एकदा टी एकदा एफ याप्रमाणे. निगेशन आहे का? नाही आहे. निगेशन असेल तर लगेच आपल्याला पुढचा कॉलम निगेशनचा करायचा आहे, परंतु नाही आहे. पी क्यू आर तिघांचे कॉलम आहेत आपल्याकडे, म्हणजे क्यू देन आर घेता येईल आपल्याला. क्यू देन आर बरोबर आहे. क्यू देन आर ही रिडिंग घेता येईल आपल्याला. ही रिडिंग घेतल्यानंतर पीचा कॉलम आहे, म्हणजे हा एक कॉलम करता येईल आपल्याला, म्हणजे पी देन क्यू देन आरचा हा कॉलम आहे, परंतु पी बरोबर आपण देन घेऊ म्हणजे हा कॉलम होईल. नंतर पी अँड क्यू ती रिडिंग घेऊ आपण. पी अँड क्यू हा कॉलम घेतला, या कॉलम बरोबर देन घेता येईल आर बरोबर, म्हणजे पी अँड क्यू याचं देन घेणार आपण आर बरोबर. आता पी देन क्यू म्हणजे हा कॉलम झालेला आहे, हा कॉलम हा आहे आणि हा कॉलम हा आहे. दोघांचा आपल्याला डबल इम्प्लिकेशन घेता येईल. पूर्ण प्रॉब्लेम येथे लिहिणार आपण, पूर्ण पॅटर्न येथे लिहिणार. क्यू तुम्ही लिहून घ्या, फक्त अक्षर समजून घ्या. इथे पूर्ण प्रॉब्लेम लिहित आहे इथे मी. पी अँड क्यू याप्रमाणे पूर्ण प्रॉब्लेम लिहिलेला आहे आपण. पी क्यू आरचे रिडिंग लिहिले आपण. क्यू देन आर क्यूचा कॉलम आणि आरचा कॉलम त्यामध्ये देन, म्हणजे इकडली टी पाहिजे इकडे एफ पाहिजे. टी एफ असेल तरच एफ बरोबर आहे. टी एफ असेल तरच एफ. क्यू देन आर टी एफ असेल तरच एफ, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. बाकीच्या रिडिंग आपल्या ट्रू येणार आहेत. पीचा कॉलम म्हणजे हा कॉलम, याचं देन घ्यायचं आहे क्यू देन आर या कॉलम बरोबर बरोबर आहे. इकडे टी इकडे एफ पाहिजे तरच एफ, कारण देन घ्यायचं आहे आपल्याला. टी एफ येथे आहे तरच एफ, अदरवाईज ट्रू. टी एफ इकडे टी इकडे एफ पाहिजे, तसं नाही आहे, म्हणजे बाकीच्या रिडिंग आपल्याला ट्रू मिळणार आहेत. पी अँड क्यू पीचा कॉलम आणि क्यूचा कॉलम दोघांचा आपल्याला अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, दोघांचं टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम, त्याचं देन घ्यायचं आहे आर कॉलम बरोबर, म्हणजे आर म्हणजे हा कॉलम. दोघांचं देन इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे तरच एफ, टी एफ तरच एफ, इकडे टी इकडे एफ, अदरवाईज ट्रू. म्हणजे बाकीच्या रिडिंग सर्व ट्रू आहेत, कारण एकाच ठिकाणी टी आणि येथे एफ आहे बरोबर आहे. पी देन क्यू देन आर म्हणजे हा कॉलम, या कॉलमचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे या कॉलम बरोबर. डबल इम्प्लिकेशन या दोन कॉलमचं, म्हणजे टी टी असेल तरी टी घेणार आपण. डबल इम्प्लिकेशन टी टी असेल तरी टी, एफ एफ असेल तरी टी घेणार आपण. टी टी आहे टी घेतलेला आहे, एफ एफ आहे टी घेणार. सारखे व्हॅल्यू असेल तर टी घेणार आपण, टी घेणार. टी 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 आहे, टी 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 टी, म्हणजे सर्व व्हॅल्यू आपल्या टी ट्रू मिळत आहेत बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 9 पहा मित्रांनो. क्वेश्चन 4 याच एक्सरसाइजमधील याच प्रॉब्लेममधील क्वेश्चन नंबर 1मधील 4th क्वेश्चन आणि 9th क्वेश्चन, 4th आणि 9th हे दोन्ही सेम आहेत. आपण 4th सोडवलेला आहे बरोबर आहे, म्हणजे 9 आणि 4th सेम आहेत. पहा क्वेश्चन नंबर 9 आणि आपण सोडवलेला क्वेश्चन नंबर 4 दोन्ही सेम आहेत, काहीच डिफरन्स नाही आहे, दोन्ही सेम आहेत. त्यामुळे क्वेश्चन नंबर 9 आपण सॉल्व करत नाहीत. आता क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करू आपण. क्वेश्चन नंबर 10 3 स्टेटमेंट आहेत. पी क्यू आर रीडिंग लिहून घेऊ आपण. 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ, येथे 2 टाइम्स टी
2 टाइम्स एफ, 2 टाइम्स टी, 2 टाइम्स एफ, येथे टी एफ, टी एफ, टी एफ, टी एफ याप्रमाणे. आता निगेशन आहेत का? येथे आहे. निगेशन क्यूचा कॉलम करून घेऊ आपण. नंतर निगेशन क्यू कॉलम नंतर पीचा कॉलम आहे, म्हणजे हा कॉलम करू आपण पी ऑर निगेशन क्यू, कारण क्यूचा कॉलम आहे आणि पीचा पण आहे, म्हणजे दोघांचा ऑर घेता येईल आपल्याला. हा कॉलम करू आपण एक आर अँड पीचा, बरोबर आहे. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचं आपल्याला देण घेता येईल, म्हणजे पूर्ण स्टेटमेंट, पूर्ण पॅटर्न इथे लिहिणार आपण. त्याचं देण घेणार आर अँड पी बरोबर. निगेशन क्यू, क्यूचं निगेशन टीला एफ करणार, टीला एफ, एफला टी, एफला टी, टीला एफ, टीचं एफ, एफचं टी, एफचं टी, बरोबर आहे. आता पी म्हणजे हा कॉलम, ऑर घ्यायचं आहे निगेशन क्यू बरोबर. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ, या दोन कॉलममध्ये एफ एफ असेल तरच एफ, एफ एफ असेल तरच एफ, एफ एफ असेल तर एफ, एफ एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. बाकीचे रेडी ट्रू येणार आहेत. आर अँड पी, आर कॉलम आणि पी कॉलम, आर कॉलम आणि पी कॉलम या दोन कॉलमचा विचार करा. यामध्ये अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तरच टी, दोन्ही टी टी असेल तरच टी, टी टी असेल तरच टी, टी टी असेल तर टी. या दोन हे टी 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 या दोन कॉलमचा विचार करायचा आहे. टी टी आहे टी, इथे नाही, हे नाही आहे. टी टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. आता पी ऑर निगेशन क्यू, पी ऑर निगेशन क्यू हा कॉलम आणि आर अँड पी हा कॉलम, दोघांचं काय घ्यायचं आहे? देण घ्यायचं आहे आपल्याला, इफ देण. या दोन कॉलममध्ये आधी हा कॉलम, नंतर हा देण घ्यायचं आहे. पहिलं टी, दुसरं एफ असेल तरच एफ, टी एफ, टी एफ असेल तरच एफ, देणचा रूल, बरोबर आहे. सिंगल ॲरोचा रूल, टी एफ असेल तरच एफ, टी आहे एफ आहे तरच एफ, टी एफ आहे एफ, टी एफ आहे एफ, टी एफ आहे एफ, अदरवाईज ट्रू. बाकीच्या रीडिंग आपल्याला ट्रू मिळणार आहेत. टी एफ, टी एफ, टी टी, एफ एफ. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.